अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत अतीन्द्रिय आनंद, अनंत वीर्य वाले हे अरिहंत प्रभूच आहेत. एक चेतन जीव द्रव्य आहेत. त्यांना मी जाणतो आहे. तेच एक मला शरण आहे. भो प्रभो नमोस्तु, नमोस्तु, नमोस्तु. पहा कसे आहेत प्रभू, निस्संग आहेत. बहिरंग अंतरंग परिग्रह रहित असणारे हे अरिहंत परमात्माच आहेत. केवळ स्वतःचा निज आत्माच यांचा परिग्रह आहे. पहा, सर्व संग मुक्त असणारे हे अरिहंत प्रभू आहेत. अप्पाणम अप्पणोपरिग्रहम, आत्माच यांचा परिग्रह आहे. पहा जरा, एकटक शरीराची हालचाल न करता, पापणीही न हलविता प्रभूंमध्ये दृष्टी खिळवून ठेवा. हो हो हो, प्रभू आहेत. एकटेच आहेत. जाणतो आहे मी त्यांना. अंतर्लीन आहेत. स्वतःमध्येच आहेत. मी जाणतो आहे. दया, दम, त्याग, समाधीचे धारक असणारे हे सकल परमात्मा आहेतच. पहा, परम दयावान आहेत प्रभू. स्वपर दया दोनों लिए. पहा तर, परम दया आहे प्रभूंच्या ठिकाणी. अहिंसा धर्म वाले हे अरिहंत परमात्मा आहेत. जाणतोय आपण त्यांना. अहिंसामय प्रभो आहात आपण. अहिंसेचे प्रतीक आहात आपण प्रभो. निज जीवावर दयाभाव प्रगट आहे आपणामध्ये. आपण आपल्या स्वतःच्या जीवाचीच हिंसा थांबवलेली आहे प्रभू. जाणतोय आपण. पहा कसे आहेत प्रभू. निज दया आहे, स्वदया आहे.
जाणतो आहोत. प्रभूंमध्ये रागादी विभावाचा अभावच आहे. रागाची उत्पत्तीच नाही. हीच परम अहिंसा आहे. जाणतोय आपण, परम अहिंसेचे धारक असणारे हे प्रभू आहेत. दयावान आहेत पहा तर. दया दया सब कोई कहे, जीव जाति जाने बिना दया कहाँ से होय. जीव जाती कोणती ही पण लक्षात घ्या. एकेंद्रिय, द्विंद्रिय, तीन इंद्रिय, चतुरिंद्रिय, पंचेंद्रिय, गती वाले, इंद्रिय वाले, कषाय वाले हे जीव जाती नव्हे. जीव जाती म्हणजे चेतन जाती पहा. जीव जाती म्हणजे चेतन जाती जाणल्याशिवाय दया होणारच कुठून. पहा, दयामय प्रभू आहे. चेतन जातीला जाणणारे हे प्रभू आहेत. चैतन्यमयी आहेत. परम अहिंसेचे धारक आहेत. जाणतो आहोत आपण प्रभूंना. पापरूप हिंसेचा प्रभूंमध्ये अभावच आहे. तसेच पुण्यभावरूप हिंसा देखील प्रभूंमध्ये नाहीच. पुण्य आणि पापरूप रागाची उत्पत्ती प्रभूंमध्ये होतच नाही. जाणताय का पहा तर. ज्ञाता द्रष्टा आहेत. जाणतोय आपण प्रभूंना. दयावान प्रभू आहेत. जाणले जातायत का बघा जरा. एक टक पहा तर. परम दया, परम अहिंसा आहे. दया धर्म वाले हे अरहंत परमात्मा आहे. दया धर्म पालो सदा, यही मुक्ति का पंथ. निज दया आहे का बघा. आणि मी तर कसा निर्दयी पहा. स्वतःवर कधी दयाच दाखवली नाही. समजले प्रभू, समजले प्रभू परमात्मा का आहेत. जाणतोय मी. खरोखर प्रभूंचे दर्शन होते आहे मला आज. जाणतोय मी खऱ्या परमात्म्याला. खरी दया काय आहे मी आज जाणली प्रभू आपणाकडून. भो भगवन, अहिंसा परमो धर्म की जय जय जय. जाणतोय आपण. दम धर्माचे धारक असणारे हे प्रभू आहेत. दम म्हणजे 5 इंद्रिय आणि मनाच्या विषयाचा निरोध केलेला आहे प्रभू आपण.
आपणामध्ये पंचेंद्रिय विषयाचा अभाव आहे. आपण 5 इंद्रियांवर मनावर विजय मिळवलेला आहे. 5 इंद्रिय मनाचे आपण दमन केलेले आहे प्रभू. दमधर्माचे धारक आहात. तुमसा दानी क्या कोई हो, जग को दे दी जग की निधिया. दिन रात लुटाया करते हो, सम शम की अविनश्वर मणिया. परम त्यागी आहात आपण. जे जगाचे ते जगाला ठेवले, जगासाठी ठेवून गेलात आपण. आणि त्याग धर्म स्वरूप, प्रत्याख्यान धर्म स्वरूप, ज्ञान धर्म स्वरूप, निज स्वरूपाचा आश्रय केलेला आहात प्रभू आपण. पहा, परम त्यागी आहेत. त्याग तर मी बाहेरूनच पाहिला होता, परंतु आता मला अंतरंग त्याग म्हणजे काय आपणाला जाणल्याने प्रतीतीस आले प्रभू. ज्ञानच त्याग होय, जाणले मी प्रभू. ज्ञानमय आहात, परम त्यागी आहात, परमात्मा आहात. समाधिस्थ आहात प्रभू आपण. समस्वभावाचेच अधिकरण आधार आहे. दयेचे धारक, दमाचे धारक, त्यागाचे धारक, समाधी चे धारक असणारे हे प्रभू आहे. जाणतो आहोत. डोळे भरून पहा. सुंदर आहेत परमात्मा. एवढ्यासाठीच मला डोळे मिळाले आहेत. प्रभूंचेच दर्शन, अन्य कोणतेही नको. आपण सदैव या दृष्टीमध्ये रहा प्रभू. इतरत्र कोठेही शांती नाहीच. आपणाला जाणण्यामध्ये, पाहण्यामध्येच शांती आहे, जाणतोय मी. हो हो हो, छान आहे. सुंदर आहात प्रभू. चेतन आहात. डोळे बंद करा. प्रभूंना आपल्या चित्तामध्ये पहा. सुंदर असे हे परमात्मा जाणीवेत येतात. येतात की नाही बघा. अहो, आपण ज्ञानवाले आहोत, जड अचेतन नव्हे. जाणतो आहोत. बाकी सर्व गोष्टी जाणू शकतो, तर आपणास का नाही जाणू शकत? जाणतोयच. मी आपणासच जाणतोय प्रभू. आहात आपण निकट, अति निकट, सुंदर. माझ्यामध्ये माझ्या रूप आहात प्रभू. एक प्रभूच आहेत. अरिहंत परमात्माच आहेत. अनंत चतुष्टय वाले प्रभू आहेत. चेतन परमात्मा आहेत.
जाणले जाता आहेत, मी जाणतो आहे प्रभूंना. कोठे? अहो अंतरंगामध्ये, आत माझ्या ज्ञानात प्रभू विराजमान आहेत. कसे आहेत प्रभू? अंतर्मुख आहेत की नाही बघा. मीही अंतर्मुख आणि माझ्या ज्ञानात आलेले प्रभू पण अंतर्मुख. ओ हो, कशी गंमत आहे बघा. आपणही अंतर्मुख आहोत आणि आपल्या ज्ञानात आलेले हे परमात्मा देखील अंतर्मुखच आहेत. पहा, मी परमात्म्यांना जाणतो, परमात्मा निज आत्म्याला जाणताय. मी जाणतोय, परमात्म्यास जाणतोय. छान आहेत परमात्मा. कसे आहेत? निर्विकार, निस्संग, निराकुल, शांत आहेत की नाही बघा तर. स्वतः निर्णय करा, माझ्या शब्दाने नको. प्रभूंची मुद्रा निहाळत त्यांचे गुण पहा. चेतन परमात्मा कसे शांत, निर्विकार, निराकुल आहेत. येतात, जाणीवेत येतात हे प्रभू. जाणले जातात हे प्रभू. जाणतोय मी प्रभूंच्या खऱ्या स्वरूपाला. हो हो हो, दयावान आहे काय बघा तर. पहा तर, महान आहेत. अहिंसा परमो धर्म स्वरूप आहेत. जाणतोय मी. निज स्वभावाच्या प्रतीच दया आहे आपली प्रभू. समजले मला आता. का आपण शांत आहात? का आपण निराकुल आहात? का आपण सुखी आहात? हो हो, आपण तर स्वतःच्या स्वरूपाच्या प्रती दया प्रगट केली. दया धर्म धारण केलेला आहे निज स्वरूपाच्या प्रती. हेच आपल्या निराकुलतेचे कारण आहे. झाले दर्शन घडले आपले प्रभू. आपल्या गुणांचे दर्शन, आपल्या परिणामाचे दर्शन झाले झाले झाले. सुंदर आहात प्रभू. शरीराच्या अपेक्षेने पाहिले होते मी आपणास. आता आपणास मी आपल्या गुणांच्या द्वारे जाणतो आहे. अजून सुंदर, अजून उत्कृष्ट प्रतीतीला येता आपण. अहो परम भक्ती आहे, परम उल्हास आहे, परम उत्साह आहे. पहा, गुणांच्या स्तुतीमध्येच परम उत्साह. पहा, खरोखर पहा, छान वाटते. प्रभूंच्या गुणांची स्तुती, प्रभूंना जसे आहे तसे जाणण्यामध्ये किती मजा आहे बघा तर. दयामय आहेत. कोणाच्या प्रती दया प्रभूंची? अहो स्वतःच्या प्रतीच दया आहे ही. मी समजतो प्रभूंनी तर विश्वातील इतर जीवांच्या प्रती दयाचा धर्म धारण केलेला आहे. नाही असे नाही.
स्वतःच्या जीवापासून सुरुवात आहे पहा. निज जीवाच्या प्रती दया, सहजच षटका जीवांच्या प्रती दया होऊन जाणारच. हीच परम दया आहे, उत्कृष्ट दया आहे, जाणतो आहे. दयावान परमात्मा आहेत, मी त्यांनाच जाणतो आहे. हिंसा नाही, दया आहे. दया आहे, हिंसा नाही. जेथे दया तेथे हिंसेचा अभाव, जेथे हिंसेचा अभाव तेथेच दया. अहो, परंतु ही हिंसा काय, कोणती, हे तर पहा. अमृतचंद्राचार्य पुरुषार्थ सिद्धी उपायामध्ये म्हणता आहेत, रागादी परिणामाची उत्पत्ती होणे हीच हिंसा आहे. आणि या रागादी परिणामाची उत्पत्ती न होणे हीच अहिंसा आहे. आता मला समजले अहिंसा धर्म काय आहे. सगळे काही आपल्यामध्ये दर्शन घडते प्रभू. संपूर्ण विश्व दर्शन आपणामध्ये होते आहे प्रभू. जाणतोय मी आपणास. का हिंसा, का हिंसा आहे पहा तर. का दया आहे आपणामध्ये. अहो, रागच नाही ना, कशायच नाहीत ना. हो हो, हीच आत्म्यावर केलेली दया. छान आहात प्रभू, सुखी आहात प्रभू आपण या दयेमुळे. निज दया, स्वदया, स्वतःच्या स्वरूपाची हिंसा थांबवलेली आहे आपण. म्हणूनच परमात्मा आहात. राग रहित, रागाची उत्पत्तीच नाही. निराग, विराग, वीतराग आहात आपण. ओ हो हो हो, जाणतोय मी आपणास. आपणासच जाणतोय प्रभू. दया धर्म युक्त असणारे आपण आहात मला समजले. मी आपणास जाणले प्रभू. दया धर्म काय आहे समजला. हिंसा काय ही समजली. अहिंसा काय हे पण समजले. कुठल्याच विकारी भावाची उत्पत्ती नाही. विकल्प नाही, संकल्प नाही. एक शुद्ध चेतन निज द्रव्य, तेच मात्र आपल्या प्रतीतीमध्ये आहे. प्रत्येक समयाला दया आहे आपणामध्ये प्रभू. स्वस्वरूपाच्या प्रती दया. किती सुंदर. अहो, हा दयेचा विचार देखील माझ्यामध्ये शांती निर्माण करतो पहा तर. अहिंसा परमो धर्म की जय हो, जय हो, जय हो. ना आपला अनुव्रताच्या प्रती राग, ना आपला महाव्रताच्या प्रती राग, न आपला परम औदारिक शरीराच्या प्रती राग, न आपला
समसरणाच्या विभूतीच्या प्रती राग. रागाची उत्पत्तीच नाही म्हणून कसा आत्मा बघा, अगदी निर्धास्त आहे, सुखी आहे. भीतीच नाही आहे माझी हिंसा घडेल काय. हो हो. निर्भय अभय आहात. उपयोग आपल्या स्वतःच्याच आत्म्यामध्ये आहे प्रभू आपला. म्हणून आता परिणती सुद्धा आपली निर्भय झाली. काळजी नाही राहिली की आता माझी हिंसा होईल काय, कोणी माझी हिंसा करेल काय. अगुप्ती भय नाही, अरक्षा भय नाही आपणास प्रभू. निज दया आहे ना. दया धर्माचा आश्रय आहे. दयामय आत्माचा आश्रय आहे प्रभू आपणामध्ये. जाणतोय मी आपणास. कोण जाणतय? मी जाणतोय. कोठे जाणतोय? स्वतः मध्ये जाणतोय प्रभूला. चला आता पुन्हा एकदा सादृश्य प्रत्यविज्ञान. सारखेपणा पहा. अहो खोटे नाही आपण विचार करत, कल्पना नाही करत. सत्य जे सत्य आहे त्याचाच निर्णय करतो आहोत आज. उगाचच्या कल्पना नाही आहेत या. खरोखर जसे परमात्मा तसाच मी, जसा मी तसेच परमात्मा. अप्पा सो परमप्पा. पहा पहा, आत्मा हाच परमात्मा आहे. परमात्म्याला जाणणारा हा मी. आत्मा परमात्माच आहे. पहा, दृष्टी जरा बदला. अज्ञानाने पर्यायाला मी दृष्टीमध्ये ठेवून पर्याय मूड राहिलो. अनंत दुःख भोगले. आता नाही समजले रहस्य. आपणाकडून समजले प्रभू रहस्य. आपण जाणता अप्पा सो परमप्पा. मीही जाणतो अप्पा सो परमप्पा. मी स्वयं परमात्मा आहे. आपणा समानच आहे. जाणला जातोय. चेतनच आहे मी प्रभू. आहे आहे आहे. अहो हे ज्ञान स्वरूप ज्याच्यामध्ये प्रभू जाणले जात होते, आता मीच जाणला जातोय. निज चेतन द्रव्य जाणले जाते आहे. प्रभू दृष्टीतून ओझल झाले आणि हा परमात्मा, निज परमात्मा प्रगट झाला. हो 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 हो. काहीच फरक नाही आहे. जसे परमात्मा तसाच मी. ओहो, कुठाय अंतर? परमात्म स्वरूपोऽहम्. परमात्म स्वरूपोऽहम्. परमात्म स्वरूपोऽहम्. निज परमात्मा आहे. पहा तर गंमत. मगाशी जे मी परमात्मा पाहत होतो तसाच की मी आहे. काहीच वेगळेपणा नाही.
अहो हा निज आत्मा देखील दयामय आहे. दया धर्म युक्त आहे पहा. स्वदया निज दया आहे. हा अनादि अनंत धर्म आहे माझ्या मधला. जाणतोय मी, जाणले नव्हते याला यापूर्वी. म्हणूनच या माझ्या स्वतःच्या स्वरूपाची हिंसा घडत आली. थांबली थांबली थांबली, हिंसा थांबली. निज स्वरूपाच्या आश्रयानेच थांबली. ही हिंसा रागाने नाही थांबत, पुण्याने नाही थांबत, व्रताचे पालन केल्याने नाही थांबत, शुभ भावाने नाही थांबत, दुसऱ्या जीवावर दया दाखविल्याने नाही थांबत, षटकाय जीवांच्या रक्षेने ही हिंसा नाही थांबत बघा. ही तर हिंसा थांबते स्वस्वरूपाच्या आश्रयाने. जाणतोय मी, अहिंसा परम धर्म आहे. हो हो हो, माझ्यातला अहिंसा धर्म मलाच जाणीवेत येतो आहे. राग नाहीच येथे. या स्वरूपामध्ये रागाचा अभावच आहे. मी विराग आहे, निराग आहे. जाणतो आहे राग रहित निज ध्रुव शुद्ध आत्मा. आता मला नाही राहिली चिंता. स्वतःचीच हिंसा होत असल्याने आकुलता होत होती. आता नाही राहिली आकुलता. हिंसा थांबली ना माझी आता. जाणले ना मी आता स्वतःला परमात्म स्वरूप. जाणला मी माझ्यातला दया धर्म. दया काय आहे ही मला समजली आता. स्वदया, निज दया, चेतन दया, ज्ञान दया आहे आहे आहे. याकडेच तर मी लक्ष दिले नव्हते. त्यामुळे बाहेरून तर दुसऱ्या जीवाची हिंसा अनेक वेळा शरीराच्या आश्रयाने थांबवली. रागादी परिणामाच्या द्वारे कषायाच्या मंदतेने मी हिंसा थांबली असे मानले. परंतु राग मात्र राहिलाच होता. त्यामुळे आत्म्याची हिंसा होतच राहिली. आता नाही मी करणार हिंसा. मी पण दयावान आहे. ओहो, आहोत आपण दयावान. दयामय आहोत आपण. बघा तर गंमत. खरी दया प्रगट झाली पर्यायामध्ये देखील. आत्म्याची अनुभूती झाली पर्यायामध्ये. प्रत्यक्ष प्रामाण्य सहित हा आत्मा आला पर्यायामध्ये. पहा, दयावान आत्मा आहे आहे आहे. जाणतो आहे मी.